गेल्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं, जोपर्यंत आशू रडत नाही ना तोपर्यंत माझी दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटत. तर आज काय कारण? आज काहीच कारण नाही आहे, तरीही आम्हाला रडायला येतं आहे. आम्ही सकाळी लवकर उठलो होतो, त्यामुळे ना आशूला आत्ता झोप आलेली आहे आणि आत्ता जे आहे ते सकाळचे 10 वाजलेले आहेत. आणि आता जे आहे ते आशूला झोपायचं आहे. तो म्हणतो की सगळं काम सोड आणि माझ्यासोबत जे आहे ते झोपायला चल. आता ही कुठली वेळ आहे आशूसोबत झोपायची? मी म्हटलं की मला थोडीशी जी आहे ते भाजी करू देत आणि मी लगेचच जे आहे ते तुला झोपवते. मग त्याचं म्हणणं असं पडलं की मला जे आहे ते कडेवरती उचलून घे आणि मग तू तुझं काम कर. आणि मला ना आशूचं लहानपण आठवलं. जेव्हा आशू लहान होतं ना तेव्हा ना मी त्याला असं घेऊन स्वयंपाक करायचे. आशूचे बाबा ऑफिसला जायचे आणि घरात दुसरं कोणी नसायचं, त्याच्यामुळे ना आम्ही दोघं जे आहे ते घरात असायचो. आणि स्वयंपाक करायचं म्हटलं की मग मला ना आशूला असं घ्यावं लागायचं आणि सगळा स्वयंपाक जे आहे ते मी असं आशूला घेऊन करायचे. तेच दिवस जे आहे ते आत्ता माझ्या डोळ्यासमोर आठवले. पण सिच्युएशन तेव्हा अशी होती की आशू तेव्हा लहान होता, त्याच्यामुळे ना सगळं जे आहे ते असं टकमक बघत होता. अजिबात जे आहे ते रडत नव्हता, काही नव्हता, हट्ट धरत नव्हता कोणत्या गोष्टीसाठी. आणि आता जे आहे तो मोठा झालेला आहे. आता प्रत्येक गोष्ट ज्याला ते आहे ते पाहिजे असते. हे खायचं ते खायचं, याच्यामध्ये हात घालायचं, त्याच्यामध्ये हात घालायचं, ते आहे त्याचं चालू असतं. मुलांचं बालपण किती लवकर निघून जातं ना, म्हणजे असं वाटतं की अरे आत्ताचीच तर गोष्ट होती. मी आशूला असं कडेवर बसवायचे आणि असं स्वयंपाक करायचे आणि बघता बघता आशू आता 2 वर्षांचा झाला सुद्धा. म्हणजे बघा ना, त्याचं ना जे लहानपण मला जगायचं होतं ना ते मला तेव्हा जगता आलं नाही. म्हणजे ना तेव्हा होणारी माझी चिडचिड, फ्रस्ट्रेशन्स, हार्मोनल इम्बॅलन्स आणि घरात कोणाची मदत नसायची. सगळं जे आहे ते एकटीनंच बघायचं, आशूकडे बघायचं, घराकडे बघायचं, असं घरातले सगळे जे आहे ते कामं करायचे त्याला घेऊन. या सगळ्यांमध्ये जे आहे ना मला असं कुठेतरी जाणवत होतं की मी त्याच्याकडे जे आहे ते थोडंफार दुर्लक्ष करते. म्हणजे त्याच्यासोबत मला खेळायचं असायचं, पण माझी होणारी चिडचिडी हे एकंदरीत सगळं बघताना असं वाटायचं की मी कुठेतरी त्याच्यावरती थोडासा अन्याय केलेला आहे. आणि आता मला त्याच्यासोबत ना ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा करायच्यात, पण तो आता एवढा मोठा झाले ना, कधीतरी जे आहे आता असा कडेवरती बसायचा हट्ट करतो जसं की त्याने आज केला. आणि बघा, मुलं कितीही मोठी होऊ द्यात, ते 2 वर्षाची होऊ द्यात ना ते 20 वर्षाची होऊ द्यात, आईसाठी येत ना ते एकदम लहानच असतात. आणि आशूचं फक्त 1 वर्ष जे आहे ते माझ्या हातात राहिलेले. आता पुढच्या वर्षापासून तो जो आहे तो शाळेत चालला जाईल. त्यामुळे ना मला असं वाटतं की जेवढा त्याच्यासोबत टाईम स्पेंड करता येईल ना मला तेवढा मी करायचा प्रयत्न करते. पण आज आमचा मूड काही वेगळाच होता, त्याच्यामुळे ना आज आम्हाला काही खेळायचं वगैरे नव्हतं. आज आम्हाला फक्त जे आहे ते झोपायचं होतं. मग म्हटलं की चला पटकन एवढं सगळं जे आहे ते किचनमधला पसारा आवरते आणि त्याला जे आहे ते पहिलं झोपवते, जेणेकरून तो एकदा शांत झोपला ना की मग मला पुन्हा एकदा माझ्या कामांना लागता येईल. आणि तो जोपर्यंत फ्रेश होत नाही ना तोपर्यंत मग मला पण काही कामं करून देणार नाही. त्याच्यामुळे ना ही सगळी आता मी कामं ठेवणार आहे आणि पहिलं जे आहे त्याला झोपवणार आहे. आशू आता बाहेर गेलेला आहे, म्हणजे ना त्याची झोप वगैरे सगळं झालं, त्याला अंघोळ वगैरे घातली, जेवण येते त्याचं झालेलं आहे आणि तो ना बाहेर ते गेलेला आहे खेळायला आशूच्या बाबांसोबत. म्हटलं की तेवढ्या वेळात ना आपण हे कपाट जे आहे ते आवरायला काढूयात. तुम्ही बघू शकता एका साईडचं कपाट जे आहे ते छान असं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडचं कपाट जे आहे ना ते खूपच असे कपडे त्याचे विस्कटले आहेत. मग म्हटलं की चला त्यांचं कपाट जे आहे ते आवरायला घेऊयात. थोड्याफार कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत, पण थोडेफार कपडे जे आहेत ते असे विस्कटले आहेत. म्हटलं की तेवढ्या जे आहे ते कपड्यांच्या घड्या घालूयात. माझं तुम्हाला असा अवतार दिसत असेल, मी ना मगाशी जे आहे ते छान अशी वेणी वगैरे घालून सगळे रेडी झाले होते. पण आशूला खूप जास्त मस्ती करायची होती आणि त्याची सगळी मस्ती जी आहे ती आज माझ्या केसांवरतीच करायची होती. त्याच्यामुळे माझे सगळे केस जे आहे तो विस्कटत होता, माझी वेणी उडत होता. कारण मी जे आहे ते हे मी विणलेलं जे लोकरीचं फूल होतं ना ते मी आज हेअर बँड म्हणून वापरलं होतं आणि त्याला त्याच्यासोबत मस्ती करायची होती. आणि त्याची मस्ती मला एवढी नडली की माझा ना आत्ता असा काहीचा जो आहे तो अवतार झालेला आहे. पण म्हटलं की चला असू द्या, थोड्या वेळाने जो आहे तो माझा अवतार नीट करता येईल. आधी पहिलं जे आहे ते आशूच्या बाबांचं कपाट जे आहे ते नीट करूया. दुपारच्या वेळेस मस्त आमचं मायलेकरांचे ना सरबत पिणं चालू आहे आणि मी आशूला ना स्ट्रॉनी सरबत पहिला शिकवते आहे. बरेच दिवस झाले मी ना त्याला ना अशा गोष्टी शिकवते आहे, म्हणजे स्ट्रॉनी सरबत पिणं असेल, पाणी पिणं असेल, नारळ पाणी पिणं असेल, पण त्याला ते अजिबात जमत नव्हतं. त्याला ना स्ट्रॉमधून ना पाणी ओढताच येत नव्हतं. बरंच जे ते आम्ही त्याला ना ट्रिक सांगितल्या, वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या, त्याला तसली वॉटर बॉटल आणली, पण त्याला ना अजिबातच जमत नव्हतं. आणि त्यानंतर मी काय केलं ना, हा स्ट्रॉ जो आहे ना तो कट केला आणि एकदम छोटासा जो आहे ना तो स्ट्रॉ त्याच्यासाठी ठेवला आणि त्यामुळे ना त्याला ते पाणी त्याला ओढता येतं आणि त्यांना हळूहळू आता शिकतोय स्ट्रॉनी. काही गोष्टी मुलं एवढ्या लवकर शिकतात आणि काही गोष्टी एवढ्या उशिरा शिकतात ना, त्यातलीच ही एक गोष्ट आशू ना खूप जास्त उशिरा शिकला. म्हणजे ना ह्या गोष्टीची सवय आम्ही त्याला लावलीच नव्हती लहानपणापासून. अशी वॉटर बॉटलने पाणी प्यायचं, एकतर त्याला आम्ही ग्लासमध्ये पाणी द्यायचो, नंतर मग त्याला जे दुधाची बॉटल असायची ना त्याच्यामध्ये जे आम्ही त्याला पाणी द्यायचो. त्याच्यामुळे त्याला ना अशी स्ट्रॉची सवय लागलीच नाही. सकाळपासून तुम्ही बघितलं असेल आशूची रडारड चालू आहे नुसते. गेल्या व्हिडिओमध्ये पण तो बिस्किटसाठी खूप जास्त रडत होता.
आणि यावेळेस रडत होता, पण बिस्किटसाठी नाही, कारण काही वेगळंच होतं. म्हणजे आज आमचं बिनसलंच होतं सकाळपासून. म्हणजे त्याला काही खायला, त्याला काही खेळायचं नव्हतं, त्याला फक्त जे आहे ते झुजू करायचा होता. सकाळी लवकर उठला होता म्हणून त्याला जे आहे 10-10:30 वाजताच्या दरम्यान झुजू करायचा होता. मग मी माझं सगळं काम जे आहे ते हातातलं तसंच ठेवलं. म्हणजे मला ना भाजी बी शिजत टाकली होती, माझी भाजी पण त्याने ना करून नाही दिली. कशी बशी जी आहे ती भाजी पटकन टाकली. एवढा रडत होता तो की मी त्याला लहान असणं कडेवरती घेऊन येत ना सगळी कामं करते. आणि आज पुन्हा एकदा ते जे आहे ते तसंच काम जे आहे ते मी त्याला कडेवरती घेऊन करत होते. भाजी वगैरे त्याला टाकली आणि त्याला जे आहे ते पहिलं झोपवायला नेलं. चांगला 1 तास झोपवतो. मला जे सगळं काम होतं, चपात्या वगैरे सगळं क्लीन, म्हणजे सगळं जे ते चपात्या करून झाल्या होत्या. माझ्या घरातली बरीचशी जे छोटी मोठी कामं झाली होती माझी त्याच्या झोपण्याने. त्याच्यानंतर मग तो उठल्यानंतर त्याला आंघोळ घातली आणि जेवण वगैरे केलं. दुपारी काही तो आता झोपलेलं नाही आहे. 12 वाजता जे आहे ते झोपू खाऊन उठलेलं आहे आणि त्याला काही झोपच नाही आहे. तर आता म्हणले त्याला वेळ आहे, तर म्हणले अजून एक काम आहे की आता आम्हाला गावी जायचं आहे. त्याच्यामुळे पण जे आहे ते मला बॅग पॅक करायची. असं काही जे आहे आम्ही बाहेर गेलो होतो सामान घेण्यासाठी, कारण लिस्ट आली होती गावाकडून की हे सामान घ्यायचं संपलेलं ते घेऊन यायचं. ते सामान आणलं. ते तसंच जे आहे भरून ठेवलेले होते. काही सामान पिशवीतून काढलं नाही, कारण ती तशीच पिशवी जे आहे त्या गावाकडे बॅग भरायची आहे. ते एक काम बाकी आहे. अजून मला 1-2 कामं जे आहेत ते पण कम्प्लीट करायची आहेत. आशूला जे आहे नाचणीचे बिस्किट्स आणि नाचणीच्या लाडू आहेत ना, नाचणीचे लाडू, म्हणजे ते नाचणीचे ज्या लाह्या मिळतात त्याचे लाडू बनवायचे, ते एक काम माझं पेंडिंग आहे. आजच्या दिवसात ते मला कम्प्लीट करायचं आहे. 5 वाजले आता म्हटलं की स्वयंपाक लगेचच करून घ्यावं, जेणेकरून मला निवांत वेळ मिळेल बाकीची कामं करायला, किंवा मग सगळी कपडे वगैरे काढले ते कोणते न्यायचे कोणते न्यायचे. सगळं स्वयंपाक आवरलेलं आहे. 6:30 वाजले म्हणजे निवांत बसावं. जस्ट TV लावला आहे आणि आशूला TV बघून देईल तर ना समोर सगळा पसरा केलेला आहे. पुस्तकं वगैरे सगळी टाकलेली आहे. मी TV बघत होते, त्याला रिमोट पाहिजे. सगळं जे चॅनल बदलतोय. एक पिक्चर लावलं होता साऊथ इंडियनचं, मस्तपैकी म्हटलं पिक्चर बघत बसावं. आशू ते पण बघून देत नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या सोसायटीतल्या ताई आहेत त्यांची मुलगी जे ते माझ्याकडे विणकाम शिकायला येणार आहे, पण ती काही आली नाही त्या दिवशी काही कारणांमुळे. तर ती म्हणाली की आज येणार आहे. तर मी तिची पुन्हा एकदा वाट बघते. म्हणजे असं मी सगळा स्वयंपाक वगैरे आवरला लवकर, सगळं मी असं तयार, आवाज कमी केला आहे म्हणजे आपल्याला बोलता येईल. तुम्ही हे बघितलं का, मी हा हेअरबँड बांधलेला आहे जो तुम्ही तयार केलेला आहे स्वतःच्या हाताने. आज मी असंच जे आहे मार्केटमध्ये लावून गेले होते. थोडंसं ऑकवर्ड वाटलं, पण म्हटलं की नाही, आपणच जे आहे हे बनवलेलं, तर मग आपण असं मिरवायला पाहिजे. त्याच्यामुळे असं मस्तपैकी जे आहे आज मी वेणीमध्ये घातलेलं आहे. कसं दिसते नक्की कमेंट करून सांगा. अशी बघा मस्तपैकी निवांत TV बघत नाही आहे अजिबात. आमच्याकडे कार्टून्स चॅनल नाही आहे. 1-2-3 फक्त चॅनल आहेत आमच्याकडे. एक न्यूजचा आहे, मूवीचा तर फ्री चॅनल आहे आमच्याकडे. तोच जे मी बघत होते, पण त्यात पण असल्यासाठी मला बघून द्यायचं नाही आहे. सगळे जे ते बटणं दाखवतो रिमोटचे. आणि हा आमचा 3रा का 4था रिमोट आहे आल्यापासून इथे. म्हणजे हा जन्मल्यापासूनचा हा 3रा रिमोट. गाडी पण रिमोट फुटला होता आणि किती दिवस टिकतो हे पण माहीत नाही, तरी आम्ही त्याच्या हातात देत नाही. पण असं कधी चुकून जर त्याच्या हातात लागला तर मग तो जोपर्यंत त्याचा पुरेपूर वापर करत नाही तोपर्यंत रिमोट काही सोडत नाही. तर बसलेली अजून तर काही आलेली नाही आहे. त्यांचा क्लास बहुतेक 7 वाजता संपत असावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर ती जी आहे येईल माझ्याकडे. तोपर्यंत मी पण बघते 1-2 जे होते कामं काढते, करायला काहीतरी बॅग वगैरे किंवा कपडे घरी घेऊन जायचे असं काहीतरी काढते, जेणेकरून उद्याचं एक काम जे आहे ते माझं आज खूप होईल.